हॅलो फ्रेंड्स, आपलं डिफरन्शिएशन हा टॉपिक सुरू आहे. डिफरन्शिएशन 12th सायन्स हा त्याची फर्स्ट एक्सरसाइज आपली सुरू आहे. पहिले एक्सरसाइज त्यातले दोन सम झालेले. पण एक सम घेऊ. आपण काय पाहतो बाळांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आपण काय पाहतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढताना सगळ्यात पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनचे काय घ्यायचे? डेरिव्हेटिव्ह. आणि आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काय करायचं? मल्टिप्लाय करत राहायचं. काय करायचं? मल्टिप्लाय करत राहायचं. आता हे सोपा कन्सेप्ट आहे. फक्त तुम्हाला ते 15 फॉर्म्युलेचे 15 फॉर्म्युले लिहून दिले. ते फॉर्म्युले येणं खूप गरजेचं आहे. ते फॉर्म्युले येणं अतिशय गरजेचं आहे. ओके, लक्ष येते मला काय म्हणायचंय? ओके, पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू. आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. फर्स्ट एक्सरसाइज सुरू आहे आपली. एक्सरसाइज मधलं थर्ड नाही फोर्थ सम आहे. पहा 3 नंतर शिकवली गेलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा. दॅट इज क्वेश्चन नंबर 4. दॅट इज y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. आता differentiate with respect to x. differentiate with respect to x. का? कारण आपलं फंक्शन x मधलं आहे. आपलं फंक्शन कशामधलं आहे? x मधलं. म्हणजे with respect to काय करायचं? आपल्याला x ने काय करायचं? त्याला डिफरन्शिएट करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा बाहेरचं फंक्शन कोणतं आहे सांगा? सगळ्यात पहिल्यांदा बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? रूटचं. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x? 1/2 रूट x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x? फॉर्म्युला लिहून दिला. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x? 1/2 रूट x. dy by dx is equal to what is the root x? 1/2 under root of x. x कोणता आहे? आपला पूर्ण फंक्शन x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. आता रूटची डेरिव्हेटिव्ह झाली. बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेऊन झाल्यानंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं बाळांनो? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इंटू डी बाय dx ऑफ आतमध्ये कोणतं फंक्शन आहे? x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ काय बाळांनो? x स्क्वेअर प्लस 1. काय बाळांनो? x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, परत हे असेल 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इंटू. आता बघा इथं प्लस साइन आहे. म्हणजे दोन टर्म्स सेपरेट झालेले आहेत. दोन टर्म्स काय झालेले आहेत? सेपरेट झालेले आहेत. दोन टर्म्स सेपरेट झाले असतील तर दोघांना पण काय घ्यायची? दोघांची पण काय घ्यायची? डेरिव्हेटिव्ह. आता बघा इथे व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर? तुम्हाला शिकवलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय? 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय? 2x. परत याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. हे सुद्धा एक छोटंसं कंपोजिट फंक्शन आहे. हे सुद्धा काय? छोटंसं कंपोजिट फंक्शन. याचं बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? रूट. याचं बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? रूटचं. व्हॉट इज रूट x? बोला व्हॉट इज रूट x? 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. म्हणजे 1/2 रूट x. व्हॉट इज रूट x? 1/2 रूट x. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ आतमध्ये फंक्शन कोणतं आहे? त्याला विसरायचं नाही. x स्क्वेअर प्लस 1. समजतंय का मला काय म्हणायचंय? अतिशय सोपं आहे. मग आता हे असंच 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ काय मानू? x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 1 आहे. राईट नाही का? x स्क्वेअर प्लस काय? x स्क्वेअर प्लस 1 आहे. x स्क्वेअर काय? प्लस 1. ओके, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय? 2x प्लस 1/2 अंडर रूट ऑफ काय मानू? x स्क्वेअर प्लस 1 आणि अंडर ब्रॅकेट व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर? बोला व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर? 2x आणि 1 ची डेरिव्हेटिव्ह काय मानू? 0. 1 ची डेरिव्हेटिव्ह काय ती? दॅट इज 0. मग दिस इज द आन्सर. आता हे लिहायचं म्हटलं तर 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ काय मानू? x स्क्वेअर प्लस 1. इथे काय होणार? समजा जास्त आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. बट 2 चा मॅक्स काय होणार? का क्रॉस मल्टिप्लाय केलं किंवा क्रॉस मल्टिप्लाय जरी नाही केलं तरी काय एवढा फरक नाही पडत. 2x प्लस 2 दिस 2 and this 2 get cancel. 2x plus x upon under root of काय बनवू? x square plus 1 and this is the answer. And this is our dy by बोला. This is our dy by dx. This is our answer. अतिशय सोपं आहे.
जर बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेऊन झाल्यानंतर बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेऊन झाल्यानंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काय करत राहायचं बाळांनो, मल्टिप्लाय करत राहायचं. अतिशय सोपं आहे. ओके, व्यवस्थित बघून घ्या. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा, लक्ष द्या. Next example is y is equal to, y is equal to 3 upon 5 into cube root of 2x square minus 7x minus 5 raised to the power 5. This is the question. Okay. आता याला लक्ष द्या, इथे व्यवस्थित करून घेतो पहा. 3 upon 5 नंतर 2x square minus 7x minus 5 रेस्ट टू द पॉवर किती बाळांनो, 5 रेस्ट टू द पॉवर किती 5. पण याचा परत क्यूब रूट आहे. क्यूब रूट स्क्वेअर रूट असेल तर पॉवर काय असतो 1. तुम्हाला पण माहिती आहे. क्यूब रूट असेल तर पॉवर काय असतो, रेस्ट टू द पॉवर 1/3. किती असतं, रेस्ट टू द पॉवर 1/3. म्हणजे क्यूब रूट मी काउंट टाकलं. आता इथे इंडेक्सचा इंडेक्स असेल तर काय होतं, मल्टिप्लिकेशन. काय होतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 upon 5 बाहेर काढतो. इथे काय ना 1 upon 2x square minus 7x minus 5 raised to the power 5/3. raised to the power 5/3. याचं जर मॅक्सिमम अजून केलं मी तर हा परत वरती आल्यानंतर raised to the power काय आणायचा, मायनस. म्हणजे 3 upon 5 into 2x square minus 7x minus 5 raised to the power काय ना minus 5/3. This is my y. This is my. हे थोडं मी जरा सिम्प्लिफाय करून घेतलं. Now differentiate with respect to x. Now differentiate with respect to x. That is dy by dx. That is dy by dx. Now, 3 upon 5 constant है. तो काय करतो डेरिव्हेटिव्हच्या y है into what derivative of x raised to n. बोला शिकवले तुम्हाला. What derivative of x raised to n फॉर्म्युला. x raised to n ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, n. काय आहे, n x raised to the power काय पाहतो, n minus 1. n x raised to the power n minus 1. n काय पाहतो minus 5/3. n x raised to the power minus 5/3 minus 1. इथं this pi get cancel, this 3 get cancel, the minus sign राहिलं आणि 2x square minus 7x minus 5 आणि इथं काय होणार आहे minus 5/3 minus 1. 4 5 6 7 8 minus 8/3. पण आपली इथे एक गोष्ट राहिली. इथे एक गोष्ट राहिली पहा. x raised to n ची डेरिव्हेटिव्ह घेताना n x raised to power n minus 1. पण आपण आतल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केले का नाही. लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला रूल दिलाय. बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय करायचं, मल्टिप्लाय. मग हे झाल्यानंतर into dy dx of 2x square minus 7x minus 5 into 2x square minus 7x minus 5. नंतर 2x square आणि 2 वाला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर what derivative of x square 2x. किती मिळालं 2x. हा minus 7 आला बाहेर. what derivative of x 1. किती मिळालं 1 आणि 5 ची डेरिव्हेटिव्ह काय ती 0. त्याच्या पुढे मिळली नाही. आता आपलं फायनल आन्सर जे आहे dy by dx. आपलं फायनल आन्सर जे आहे dy by dx हे काय सांगा, minus 2x square minus 7x minus 5 raised to the power minus 8/3 and into 4x minus 7. And this is our answer. This is the important exam. Okay. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून लक्ष द्या. Next example is that y is equal to under root of
3x minus 5 minus 1 upon under root of 3x minus 5 and raised to the power 5. काय raised to the power 5. ओके, आता लक्ष द्या y is equal to आता raised to the power काय 5 जर I डिफरन्शिएट करू पहा किंवा व्यवस्थित समजा जरी करून घेतलं तर काय होणार पहा, लक्ष द्या त्याला व्यवस्थित करून घेतो मी 3x minus 5 raised to the power काय होणार आहे 1/2 raised to the power काय होणार आहे 1/2 कारण की रूट येणार रूटचा पॉवर काय असतो 1 मायनस इथे 1 अपॉन 3x minus 5 raised to the power काय होणार आहे 1/2 raised to the power काय 5. पुढची गोष्ट हा वरती गेलो तर पॉवर काय होणार आहे मायनस म्हणजे पहा 3x minus 5 raised to the power 1 minus 3x minus 5 raised to the power minus 1/2 and raised to the power काय 5. This is 1. This is 1. Now differentiate with respect to x. Now differentiate with respect to x. That is dy by dx. याची डेरिव्हेटिव्ह घेताना सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्स आहे 5. सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्स काय पूर्ण ब्रॅकेटचे इंडेक्स काय 5. त्याची पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची. What derivative of x raised to n? तुम्ही सांगा मला what derivative of x raised to n x raised to the power n minus 1 म्हणजे 5 3x minus 5 raised to the power 1/2 minus 3x minus 5 raised to the power minus 1/2 raised to the power काय होणार आहे 4 म्हणजे n x raised to the power n minus 1 n minus 5 minus 1 किती होणार आहे 4. नंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं मल्टिप्लाय म्हणजे d by dx ऑफ आतलं फंक्शन कोणतं आतलं फंक्शन 3x minus 5 raised to the power काय 1/2 minus 3x minus 5 raised to the power काय minus 1/2 याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं मल्टिप्लाय. मग आता लक्ष द्या आता पहा ही जी टर्म आहे ही आहे अशीच याच्यात काही बदल होत नाही. ही टर्म आहे अशी याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता याची डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युला घ्यायची x raised to n नीच घ्यायची x raised to n. what derivative of x raised to n n x raised to the power n minus 1 म्हणजे काय होणार आहे 1/2 3x minus 5 raised to the power 1/2 minus 1 into लक्ष द्या बघा या आतलं फंक्शन आहे 3x minus 5 याची पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ना into d by dx ऑफ बोला d by dx ऑफ काय म्हणतो 3x minus 5 d by dx of 3x minus 5 मध्ये साइन कोणतं आहे मायनस मध्ये साइन कोणतं आहे मायनस म्हणून एक ब्रॅकेट टाकतो मी what derivative of x raised to n x raised to the power n minus 1 into d by dx of काय म्हणतो 3x minus 5 ओके लक्षात येईल तुमच्या ओके. आता ही टर्म आहे अशी मी आता वरती लिहितो dy by dx is equal to dy by dx is equal to 5 in bracket 3x minus 5 raised to the power 1/2 minus 3x minus 5 minus 1/2 into काय होणार पहा इथं 1/2 minus 1 काय होणार minus 1/2 म्हणजे 1/2 3x minus 5 raised to the power minus 1/2 3x minus 5 ची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 3 ओनली कारण की 3 काय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर x ची डेरिव्हेटिव्ह काय 1 आणि 5 ची डेरिव्हेटिव्ह काय 0 याचं उत्तर काय होणार आहे 3 into काय होणार आहे 3 x डेरिव्हेटिव्ह ही आली मध्ये साइन कोणतं आहे मायनस मध्ये साइन कोणतं आहे मायनस म्हणून परत ब्रॅकेट दिला मी इथं -1/2 इथं 3x minus 5 raised to the power minus 1/2 okay n x raised to the power n minus 1 actually n x raised to the power n minus 1 म्हणजे -1/2 minus 1 that is -3/2 किती येणार -3/2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5 डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 काय येणार 3 ओके. आलं लक्षात. मग आता हे आहे असंच इथं 3/2 इथे काय येणार 3/2 3x minus 5 raised to the power minus 1/2 नंतर मायनस काय होणार आहे प्लस हे मायनस काय होणार प्लस इथे पण येणार 3/2 हे 3x minus 5 ची येणार -3/2 this is our answer. This is our dy by dx. तुम्ही पुढे 3/2 कॉमन पण काढू शकता 3x minus 5 पण आहे पण हे इथे ठेवलं तर सुद्धा चालेल काही एवढं टेन्शनचं काम नाही. लक्षात येईल तुमच्या ओके. This is our answer. This is question number 6. Now पहा क्वेश्चन नंबर 7 आहे पहा किंवा क्वेश्चन नंबर 6 पहिल्या याच्यामध्ये 6च आहे. आता क्वेश्चन नंबर 2 चालू करायचं आपल्याला.
फर्स्ट एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 पाहिजे की मॅक्सिमम कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह कराल जितकं तुमचा डेरिव्हेटिव्ह चांगला हात बसेल. पुढे जाऊन सगळं कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करायचं आपल्याला. लक्षात येते का मला काय म्हणायचं? कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढताना बाहेरच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं विसरायचंच नाही अजिबात. पुढे किती आतमध्ये किती पण फंक्शन त्याचे डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. पूर्ण डेरिव्हेटिव्ह घेऊन झाल्याशिवाय थांबायचं नाही. समस्या मी काय म्हणतो? ओके. आता क्वेश्चन नंबर 2 आहे पहा. क्वेश्चन नंबर काय 2. Differentiate. Question number 2. Differentiate the following. Differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. पहले example y is equal to cos of tan x square plus a square. Y is equal to cos of x square plus a square. But differentiate with respect to x, that is dy by dx. सगळ्यात बाहेर कोणतं फंक्शन बोला? सगळ्यात बाहेर कोणतं फंक्शन आहे? cos x. What did cos x? minus sin x. म्हणजे काय ना minus sin of x square plus a square. आणि आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. हे आतलं फंक्शन कोण आहे? x square plus a square. म्हणजे हे minus sin x square plus a square बाहेर आलं into what did x square 2x. What did a square? a square ची डेरिव्हेटिव्ह 0 आहे. a square ची डेरिव्हेटिव्ह काय ते 0 कारण a square कॉन्स्टंट आहे. a square is like 2 3 4 minus 4 like this. म्हणजे a square is constant and constant ची डेरिव्हेटिव्ह नेहमी काय ती 0. काय ती 0. मग प्लस काय येणार आहे 0. मग आपला फायनल आन्सर काय असणार -2x into sin of काय होणार x square plus a square. This is dy by dx. This is the first example. लक्षात येते. सेकंड एक्झाम्पल काय पाहू? Second example काय पाहू? y is equal to under root of e raised to 3x plus 2 plus 5. काय आहे plus 5 under root of e raised to 3x plus 2 plus 5. सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? रूटचं. differentiate with respect to x, that is dy by dx. What is the root x? 1 upon 2 under root of जे आहे e raised to 3x plus 2 and plus 5. 1 upon 2 under root of रूट x पण हा पूर्ण x मानायचं काय? आतमध्ये सगळे x आहे. रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट x into d by dx ऑफ आतल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं d by dx ऑफ आतमध्ये कोण आहे? पहा e raised to 3x plus 2 plus 5. काय म्हणून आतमध्ये e raised to 3x plus 2 plus 5. म्हणजे आता हे आहे असंच. याच्यात काय बदल होत नाही शेवटपर्यंत. इथं आतमध्ये what did of e raised to x बोला. what did of e raised to x? e raised to x म्हणजे e raised to काय आहे 3x plus 2. फक्त आतलं फंक्शन कोणतं? d by dx ऑफ कोण आहे? 3x plus 2 आणि प्लस what did of 5 0. पाचवी डेरिव्हेटिव्ह काय कॉन्स्टंट आहे ना. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय 0. नंतर हे आहे असंच. नंतर हे e raised to 3x plus 2 plus what did of 3x 3 ची डेरिव्हेटिव्ह काय 3 आणि 2 ची डेरिव्हेटिव्ह काय 0. म्हणजे इथं समजलं प्लस 0 काय किंमत नाही. मग आपलं फायनल आन्सर काय असणार 1 upon 2 under root of e raised to काय रे e raised to काय सांगा 3x plus 2 plus 5 into another bracket 3 e raised to 3x plus 2 and this is the answer. This is our dy by dx. अतिशय सोपं आहे. अतिशय इझी पण आहे. ओके. दिस इज द आन्सर. नंतर लक्ष द्या पहा. नेक्स्ट एक्झाम्पल काय? लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल काय? y is equal to log of bracket of tan of काय वन x by 2. log of tan of x by 2. मग सगळ्यात पहिल्यांदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. differentiate with respect to x, that is dy by dx. काय शॉर्टकट लिहितो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. तुम्ही व्यवस्थित लिहा. पण सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे? log.
सगळ्यात बाहेरचे फंक्शन कोणते लॉग, त्याच्या आतमध्ये कोण आहे tan आणि त्याच्या आतमध्ये कोण आहे x/2. सगळ्यात बाहेरचे फंक्शन व्हॉट इज log x 1/x म्हणजे 1/tan of काय वाढनो x/2 into d by dx of काय वाढनो into d by dx of tan of x/2. आतले फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय करायचं मल्टिप्लाय. नंतर इथे आहे ना 1/tan of काय वाढनो x/2 into what is the tan x बोला what is the tan x sec² x बरोबर ना. आपण शिकलोय 15 फॉर्म्युला आपले मेन. what is the tan x sec² x म्हणजे काय ना sec² x/2 पुन्हा d by dx of याच्या आतमध्ये कोण आहे x/2. x/2 डेरिव्हेटिव्ह काय करायचं मल्टिप्लाय. जोपर्यंत सगळे फंक्शन संपत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत राहायचे. समस्या काम आहे म्हणजे इथे काय ना sec² x/2 डिवाइड बाय काय ना tan of x/2 into हा 1/2 हा 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हचे काय येणार आहे बाहेर आणि x डेरिव्हेटिव्ह काय असते 1. याचं माझं आन्सर काय आलं 1/2 काय आलं 1/2. आता जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं याला sec² का असतो sec² 1/cos². 1/cos² x/2 tan का असतो sin x/2 upon cos x/2. एक cos ला स्क्वेअर गेट कॅन्सल आणि into 1/2 राइट नाही ओके. मग एका cos ला एक cos गेट राइट ना एका cos ला एक cos गेट कॅन्सल आणि नंतर लक्षात ठेवा का बाळांनो सांगितलं दिस cos गेट कॅन्सल sin x पुन्हा मल्टिप्लाय जाणार आहे याला म्हणजे हे काय आलं 1/, आणि हा 2 आहे बघा हा काय 2 मग 1/2 sin x/2 cos x/2. मग मला सांगा पहा इकडे लक्ष ठेवा का इथपर्यंत आपला आन्सर आलेला आहे. लक्ष द्या एक फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आता लक्ष द्या आपलं dy by dx कुठपर्यंत आलेलं आहे dy by dx कुठपर्यंत आलाय 1/, लक्ष द्या 1/2 sin x/2 cos x/2 इथपर्यंत आलंय. आणि आपण 11वी सायन्स मध्ये फॉर्म्युला शिकले बघा 11वी सायन्स मध्ये sin 2 θ चा फॉर्म्युला बेसिक sin 2 θ ला दोन फॉर्म्युला पहिला बेसिक 2 sin θ cos θ आणि तोच sin θ चा काय शिकलोय 2 sin θ/2 cos θ/2 म्हणजे हा अँगल शिकलो ना पुढे जाऊन लगेच but 2 sin θ/2 cos θ/2 this is the formula for sin x and 1/sin x कोण आहे cosec x and this is my answer that is dy by dx. This dy by dx is my cosec x. लक्ष येतंय का दिसायला काय फक्त काय सिम्प्लिफाय करायचं सिम्प्लिफाय केलं सगळं सोपं असते. लक्ष द्या रोज समजून घ्यायचं सगळे फॉर्म्युलावर तुम्हाला लिहून दिलेले ओके. अतिशय सोपं गणित आहे काही अवघड गणित नाहीये. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल अतिशय सिंपल आहे पहा. Next example is y is equal to under root of tan of root x. Y is equal to under root of tan of root x. Mathi simple differentiate with respect to x that is dy by dx. What is the root x bola? What is the root x 1/2 under root of bola tan of root x into dy dx of आतमध्ये कोण आहे tan of बोला root x. आता मला सांगा 2 मिनिटं आहे असं काही बदल होत नाही. व्हॉट इज द tan x बोला व्हॉट इज द tan x sec² x इनटू परत d by dx ऑफ आतमध्ये कोण आहे रूट x कोण आहे रूट x. आता इथपर्यंत आहे असंच याच्यात काय याची डेरिव्हेटिव्ह कोण झाली आता रूट x ची फक्त रूट x ची काय देऊ 1/2 रूट x. पास स्पीडली घेतलं पण तुम्हाला आयडिया आलेली आहे. मग आपला फायनल आन्सर काय मग फायनल आन्सर बोला बघा इथं 2 आहे बेदुने 4 वरती कोण पण होतं sec² रूट x मग sec² रूट x वरती ठेवला नंतर बेदुने किती 4 4 हा रूट x मी स्टार्टिंगला लिहिला आणि इथं tan ऑफ काय परत रूट मध्ये काय tan ऑफ काय बाळांनो रूट x. दिस इज माय आन्सर दिस इज माय dy by dx दिस इज माय आन्सर. येते लक्षात काही अवघड नाही अवघड अजिबात नाही अतिशय सोपं आहे. येते लक्षात ओके. अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज 1.1 चालू आहे
आणि आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन घेतो. आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. हे अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने आपण आता नेक्स्ट ही एक्सरसाइज पुढे कंप्लीट करू. अतिशय सोपी एक्सरसाइज, काही अवघड नाही. आलं लक्षात? ओके, थँक्यू.